सुप्रभात. मी कनक चाटे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज तुम्हा सर्वांसमोर मराठी दिनानिमित्त एक अत्यंत लोकप्रिय कवी ग दी माडगूळकर यांची खूप सुंदर अशी माहेर नावाची कविता प्रस्तुत करणार आहे. तर आपण सगळे नेहमीच म्हणत असतो की नदीचं फक्त एकच ध्येय असतं की तिला समुद्रापर्यंत जायचं असतं. तिला एक खूप वेडी अशी वेडसर आस लागलेली असते समुद्र गाठायची आणि त्याच्यात मिसळून जायची. पण नेमकं त्या नदीला आता समुद्रापर्यंत का जायचं असतं, त्याच्या मागचं कारण काय असतं, हे सगळं खूप सुंदररित्या कवींनी या कवितेतून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कविता अशी आहे की नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेपोटी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेपोटी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. धन्यवाद.